हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग शूट करायला घेतला आहे मी. तसं मध्ये जवळजवळ 8 दिवस गॅप पडलाय, आपले ब्लॉग्स वगैरे काही आले नाही. तसं मी शूट वगैरे केलं होतं पण एडिटिंग जमली नाही आणि त्यानंतर थोडे शॉर्ट होते. तर म्हटलं चला ते थोडेसे स्किप करूया आणि आज नव्याने चालू करूया. तर एकदा आपण सोडून दिलं का नंतर काही पटकन आपल्याला ब्लॉग वगैरे शूट करावेसं वाटत नाही. माझं असंच होतं, 2-3 दिवस गॅप पडला की मग पुढं असं वाटतं की चला नको यात करायला. पण आज परत म्हटलं चला करूया चालू. आता तुम्ही आमच्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं, आम्ही बरीच शॉपिंग वगैरे केली होती लग्नासाठी. शौचे ड्रेसेस, माझे ड्रेसेस, त्यानंतर साड्या वगैरे. तर माझ्या साड्याचे ब्लाऊज मी शिवायला टाकले होते, शौचे पण ड्रेस फिटिंगला टाकले होते. आता तेच ड्रेस आणायला जायचं आहे मला. आता तिथूनच स्टार्ट करून देऊया आपण. शौचे पण ड्रेस फिटिंगला टाकले होते, ते पण घेऊन यायचे. आज मेन म्हणजे माझा छोटा भाऊ येणार आहे, म्हणजेच काकांचा मुलगा माझ्या. त्याला आता ड्रेस घ्यायचे. तर तो पण आज संध्याकाळी म्हणजे 4-5 वाजेपर्यंत येईल. मग त्याची पण शॉपिंग करायची. आदेशची पण ड्रेसेसची शॉपिंग बाकी आहे, ते पण करायचं आहे आम्हाला. आणि माझ्या नंदेला आणि सासूबाईंना साड्या घ्यायच्या आहेत, ते पण बाकी आहेत. तो यायच्या आधी आम्ही एकदा मार्केटमध्ये जाऊन येणार आहे, साड्या वगैरे घेऊन येणार आहे. आणि त्यानंतर तो आला का संध्याकाळी मग परत एकदा जाऊ म्हटलं त्याचे ड्रेसेस घ्यायला. आज जर पॉसिबल झालं तर त्या दोघांचे ड्रेस आज घेऊ, नाही तर मग उद्या परत सुट्टी आहे तर मग उद्या घेऊयात. असं आमचं थोडंसं प्लॅनिंग वगैरे आहे. आणि त्यानंतर आता थोडे दिवस राहिले लग्नाला, फक्त 15 दिवस. तर बाकीचे पण भरपूर सारी तयारी, ज्वेलरी वगैरे घ्यायच्या आहेत. तर बघूयात काय काय होतंय, कसं होतंय, सगळं तुमच्यासोबत शेअर करते. ब्लॉग असा शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. स्टव दरवाजा उघड ग, दरवाजा उघड ना. चल जायचं, शूज घे तुझे. आज मी पहिल्यांदा स्टवला दरवाजाचं लॉक उघडताना बघितलं होतं सकाळी. तर आता परत तिला उघडायला लावलं आणि खरंच ती छोट्या हातांना प्रॉपर उघडते. आता फक्त सिक्युरिटीचा इश्यू आहे, कारण की ती कधी पण उघडून बाहेर जाऊ शकते. काय आणलं स्टव तुला? काय आणलं पप्पानी? आईस्क्रीम आणली का? वाव, मला देती का? ती हा म्हणते हो, ती नाही म्हणत कोणत्या गोष्टीला. शौचे पप्पा बाहेर गेलेले होते सकाळी, तर ते आता आलेत. आईस्क्रीम घेऊन आले शौसाठी. आईस्क्रीम वगैरे खातो आणि त्यानंतर लगेच आम्ही गावामध्ये जाऊन येतो. तर आज आम्ही चाललोय बाहेर ना सासूबाईंना साडी घ्यायला. तर चला बघूयात काय काय भेटतंय, कशी साडी घेतोय, सगळं तुमच्यासोबत शेअर कर. कुठे आहे पप्पा? चल कुठे आहे पप्पा, दाखव. कुठे आहे पप्पा? हा, पप्पा गेले का? गेले पप्पा? पप्पाला आवाज दे ना. कुठे आहे पप्पा? कुठे? शोध पप्पा, शोध लवकर. हाय नाही ओ पप्पा बोल. इकडे बघ पप्पा. बरली तिचं लक्षच नव्हतं, तुम्ही अचानक बघायला. श्रावा कुठे आहे पप्पा? कुठे? बऱ्याच दिवसानंतर आज स्वामीनारायण मंदिरासमोर चाललो होतो आणि एकदम छान व्ह्यू होता. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना मंदिर उघडतं, त्यामुळे एवढी जास्त गर्दी होऊन जाते की बस एकदम शांत आणि निवांत वाटतं. आता तिथला टूर मी तुम्हाला कधी देणार आहे माहीत नाही, पण कधीतरी गेलो ना तर नक्कीच देऊयात. आधी आपण साड्या वगैरे घेऊयात. आले का तुझे पप्पा? आले कुठे? ही का? ही छान आहे का? तुला आवडली? बरं ठीक आहे, ओढणी आहे. नाही बस. अजून काका आणणार आहे. तुला काय खायचं? काय खायचं बाळाला? नूडल्स खायचे का? नूडल्स. चला आम्ही आता 2 साड्या घेऊन आलोय. श्रावला परत एक ड्रेस घेऊन आलोय. अशी मस्त शॉपिंग झाली. आता फक्त मॅचिंग ज्वेलरी वगैरे घ्यायची आहे. ती बघू आता पुढच्या संडेलाच घेणं होईल. आणि येताना चायनीज वगैरे खाऊन आलो. आता फक्त पुलाव बनवणार आहे मी, जास्त काही बनवणार नाही. भैया पण बाहेर गेलेला आहे, तो पण जेवण येणार आहे. तर
बघूयात आता श्रावाचा आल्या आल्या अभ्यास करायचं काम चालू आहे. तर पप्पांचे 2-4 डॉक्युमेंट्स घेतलेत आणि त्याच्यावर लिहायचं तिचं मात्र काम चालू आहे. मी देवाचा दिवा वगैरे लावून घेतला आणि यांचे परत डॉक्युमेंट्स विसरले थोडे आणायचे ऑफिसमधून, तर ते परत गेले आहेत. त्यामुळं इथं देवपूजा वगैरे झाली माझी संध्याकाळची आणि इथं मात्र आमचा भरपूर सारा अभ्यास चालू आहे. काय करते तू? अभ्यास करते? हातावर लिहिलं? हातावर का लिहिलं बाबा? हातावर लिहिलं? हे आईचं नाव आहे. तुझं कुठं आहे? तुझं हे पण लिहिलं का तू? बरं आता ड्रेस चेंज करून ठेवते का? ड्रेस चेंज करून ठेवते का? नाही? आज मामाचं स्वेटर घातलं का? मामाचं स्वेटर घातलं? तुला आवडतं का? दाखव कशी दिसत. अरे रे रे, हात बघ, ते पाय बघ. चल इकडे चल, मी काढतो. चल सौ तुझा फोटो काढू का? काढू दे ना, थोडासा छोटा फोटो काढते देख. त्याचा काढू का? तुझा काढू. तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की आज माझा छोटा भाऊ येणार आहे, पण ते काही तुम्हाला दाखवणं शक्य झालं नाही. तो रात्री बराच लेट आला होता आणि त्यानंतर मग आम्हाला आवरायला वगैरे बराच उशीर होऊन गेला. तर आज त्याच्यासाठी सकाळी मी मस्त अशी डाळबट्टी बनवली आणि भात बनवला आहे. तर गरमागरम बट्टी डाळ रेडी आहे आणि तो माझा छोटा भाऊ म्हणजे माझ्या काकांचा मुलगा आहे, त्याच्याच बहिणीचं लग्न आहे, त्याची शॉपिंग करण्यासाठी तो इथं आला आहे. तर आम्ही सकाळी जरा लवकरच आवरलं आहे. आज मेन म्हणजे माझी एक्झाम पण आहे, तर एक्झामला जायचा आधी म्हणजे 1 वाजता मला जायचं एक्झामला, त्याआधी मला त्यांची शॉपिंग करून द्यायची होती. त्यामुळंच मग म्हटलं आपण पटपट आवरूया आणि त्यानंतर मार्केटमध्ये येऊयात. तर आम्ही आलो आहे आता. अजून बऱ्यापैकी मार्केट उघडलेलं पण नाही आहे, तर त्याचे पहिल्यांदा ड्रेस घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग भैयाचे घेऊयात. म्हटलं जेवढं होईल पॉसिबल तेवढं आम्ही आत्ता घेऊन टाकणार आहे. बघूयात आता काय काय भेटतंय आम्हाला. त्याला त्याला बसाय इतका टाइम नाहीये, पण त्याला टेन्शन आलंय बसाय उठायचं. कसं आहे सगळं मॅनेज करावं लागेल. हा तुला फिरायचंय. ब्लेझर फिटिंगच छान दिसतं ना थोडस. फिटिंग म्हणजे कसं आहे बघ, फिटिंग ठेवलं ना तर तू फक्त डायरेक्शन बाकी तू स्वतः काम करायला जाशील म्हणजे तुला काढूनच ठेवावं लागेल दरवेळेस. त्यांना व्हिडिओ कॉल. म्हणजे एखादं शेजारी काहीतरी काम चालू आहे, त्याचा आवाज भरपूर येत होता, त्यामुळे व्हिडिओचा आवाज मी जरा म्यूट करून घेतला. आता आम्ही आलो तेव्हा त्यांचं दुकान नुकतंच उघडलं होतं, देवपूजा वगैरे पण राहिली होती त्यांची, त्याने ते आवरलं आणि त्यानंतर आम्हाला ड्रेसेस दाखवायला चालू केले. खूप छान कलेक्शन होतं त्यांच्याकडं. त्यातलं एक ड्रेस आम्ही फायनल केला आणि सेम दोघांनाही पण घेऊयात म्हटलं. आता जवळजवळ 1 वाजला होता, ते दोघांनी मला घरी सोडलं आणि त्यानंतर ते परत एकदा शॉपिंग करायला गेले. माझा मात्र पेपर आहे, त्यासाठी हे आणि शव मात्र माझ्यासोबत आलेले. 2.5 तासाचा पेपर आहे, तर म्हटलं तिकडं पण उशीर होऊन जायला नको, त्यामुळं मी आले आणि आता ते दोघं परत शॉपिंग करतील. आता पेपर कसा गेला काय गेला सगळं तुमच्यासोबत ना उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. आतासाठी बाय. कुणाची दाखव, कुणाची आहे दाखव. किती छान आहे बघू. आईला दे. गोल गोल चपाती लाटली बघ ना. पिलू तू हुशार झाली का? ऐक ना इकडे बघ, मी मावशीच्या लग्नाला गेली तर तू मामाला चप्पा करून घालशील का? पप्पाला पण घालणार आहे. तुझ्या म्हणा आईला म्हणा तुझ्या, मी चप्पा करून खाऊ घालीन म्हणा. म्हण मी जाऊ का मग? तू करशील ना स्वयंपाक? भाजी पण केली म्हणा, मस्त मस्त सुंदर सुंदर भाजी. कशी तशी नाही